जिजूंना. निखिलच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला, पण तरीही शिप्राला मारावं लागलं आणि तिने आत्महत्या केली आहे असा भास निर्माण करून आणावा लागला. हॅलो, वजलवार मी पूनम शास्त्री. ताबडतोब या, ती आहे घरी. हॅलो हॅलो, तुम्ही कशाला? सावंत, कदमबाई, चला लगेच निघायचंय. काय झालं सर? पूनम शास्त्रींचा फोन आला होता. काहीतरी घडलंय तिथं. माझा अंदाज खरा ठरला. ती आहे तिथं. म्हणजे सुलेखा? हो हो, चला लवकर. तुम्ही पण चला. एक मिनिट, काय झालंय? म्हणजे बाहेर कसली गडबड चालली? अहो, बहुतेक तुम्ही सुटणार. म्हणजे ती बया सापडली. कोण बया? तीच जिला साहेब शोधत होते, सुलेखा राऊत. सुलेखा सापडली? कधी, कुठे आणि साहेब कुठे गेलेत? साहेब तिलाच पकडायला गेलेत. कुठे सापडली? तिच्या बहिणीच्या घरी. पूनम शास्त्रींकडे. साहेब तिथे पोहोचेपर्यंत ती. तुम्हाला कशाला काळजी, सापडेल ती सुलेखा. सुलेखा सापडेल कदाचित, पण इंदुमती? मी वजलवार. सुलेखा कुठे? आते एक मिनिट.
तुम्ही इथंच थांबा. सावंत, सर, आतमध्ये कुठेही नाहीये. सापडणार पण नाही. पळाली ती, याच खिडकीतून पळाली. सावंत, ताबडतोब निघा. आजूबाजूचा सगळा परिसर पिंजून काढा. चला निघा. यस सर. हॅलो, PI वजालवार बोलतो. ड्युटी इन्चार्ज कोण आहे? मीच मारलं जिजूंना. तुला माहिती, खूप भीती वाटली होती तेव्हा. निखिलच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला. तेव्हाही भीती वाटली होती मम्मा, पण तरीही शिप्राला मारावं लागलं आणि तिने आत्महत्या केली आहे असा भास निर्माण करून आणावा लागला. माझं चुकलं. मग अशी तुम्ही आला होता तेव्हा ती घरीच होती. मी खोटं बोलले तुमच्याशी. खूप चुकलं माझं, खूप चुकलं. पूनमताई, तुमची चूक तुमच्या आधी लक्षात आली असती तर आतापर्यंत सुलेखा आमच्या ताब्यात असती. पण हरकत नाही. एक गोष्ट चांगली झाली, तुम्हाला मेमरी कार्ड सापडलं. आता याच्या जोरावर मी खूप काही करू शकतो. एकदा हातात तर सापडू दे. नाही तिला फासावर लटकवलं ना तर माफ करा, मला तुमची मनस्थिती समजते. सख्खी बहीण आहे ती तुमची. कोणाचीही कोणीही नाहीये, फक्त एक गुन्हेगार आहे. ती खुनी आहे. पूनमताई, शांत व्हा. सावरा स्वतःला. या कदमबाई असतील तुमच्या सोबतीला. आमची काही माणसं बाहेर पण आहेत आणि तुम्हाला काही वाटलं, काही शंका आली, धोका आहे असं वाटलं तर मला फोन करा. मी आसपासच असणार आहे. आत्याबाईंची पण काळजी घ्या. ते क्लिपिंग पाहिल्यापासून त्या अशा सुन्न बसून आहेत. एक अक्षरही बोललेलं नाहीये. जबर धक्का बसलाय त्यांनी. आत्याबाई, ओ आत्याबाई, घाबरू नका. लवकरच पकडली जाईल ती. तुम्हाला काही बोलायचंय का? काही सांगायचंय? मी डॉक्टरांना पाठवतो.
कुसुमताई, कुसुमताई काहीतरी बोला ना. मला माहिती हो तुमचा खूप जीव होता तिच्यावर. तिने विश्वासघात केलाय आपला. कुसुमताई, कुसुमताई बोला. कुसुमताई, मन मोकळं करा. कुसुमताई, कुसुमताई बोला ना, बोला ना. काहीतरी बोला ना, काहीतरी बोला, काहीतरी बोला. नाटक बंद कर तुझं सुलेखा. तू जीव घेतलास निखिलचा. दुःखाचं नाटक कशाला करतेस आता? बाबा शर्मिला काकूचा जीव सुद्धा इनेच घेतलाय. हो, मी मारला निखिलला. मी घेतला त्याचा जीव. माझ्या सख्ख्या आईला मारण्याचाही मीच प्रयत्न केला. निखिलच्या आईलाही मीच मारलं. या जगात जो कोणी मरतो, ज्याचा कोणाचा ऍक्सिडेंट होतो, माझ्यामुळे होतो. झालं समाधान तुझं? मला असले प्रश्न विचारत बसण्यापेक्षा ममांचा सेल ताब्यात घ्या. तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्हाला हवा तो पुरावा आणि गुन्हेगार आहे. मी सकाळी इंटरव्ह्यूला निघाले. मी आशीर्वाद घ्यायला विसरले ग, पण म्हटलं आल्यावर कोणी आणि कशासाठी तिने. इन्स्पेक्टर, जो कोणी असेल ना त्याला पकडा, त्याला शोधून काढा. मला लेखा, काय असेल ग? काय असेल ममाच्या मनात जे राहून गेलं असेल? मी जबाबदार होणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, ही इच्छा होती मम्माची. मला मिनिटाचा हिशोब द्यावा लागणार आहे का रोज? उशीर झाला की द्यावा लागेल, पण माझ्या बहिणीच्या उशिरा येण्याबद्दल कोणीही उलटसुलट बोललेलं मला चालणार नाही. माझ्याबद्दल जर कोणाला संशय येत असेल तर मग बाहेरनं कुलूप लावून घेत जा. आईला मारणाऱ्या बाईची हर चौकात थिंड निघावी. हाल हाल होऊन मारावी ती. काय झालं ग? काय नाही. तुझ्यासाठी की नाही दुधी हलवा केलाय. हो हो, बघ बघ बघ. हाऊ स्वीट ऑफ यू आत्या. हो ना. देवीची मूर्ती आहे ती. देवीची? हो. बापरे, तू पूजा वगैरे करतेस का? हो, म्हणजे तसंच समजा. हो हो. बापरे, चुकले ग बाई, चुकले देवी, चुकले ग बाई, चुकले. कुसुम, तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? आता हे सगळे लोक हेही म्हणायला मागे पुढे करणार नाहीत की शिप्राच्या मृत्यूशी माझाच संबंध होता म्हणून. खास करून ती प्रिया. सर्वात पहिला संशय माझ्यावरच घेतला ना सगळ्यांनी. जाऊ दे ना तो विषय. झालेलं पुन्हा पुन्हा उगाळून ना तुलाच त्रास व्हायचा. आणि मला माहितीये ना तू कशी असते. मग झालं तर पोलिसांनी तिला लवकरात लवकर पकडावं आणि सगळ्या शास्त्र्यांच्या हातात द्यावं. मग बघ तिचं काय करते ते मी. तू कसला विचार करतेस? काही नाही.
तू सुद्धा हाच विचार करतेस ना कसं तोडवावं त्या बाईला? काही नाही, माझ्या हातात सापडली ना तर चांगली धिंड काढून मी तिची धिंड. त्या धिंडीमध्ये चपलांचे हार तू सुद्धा घाल तिच्या गळ्यात. तोंडाला काळं फास काढ तिच्या. आपण असं करूया, आपण पोलिसांमध्ये जाऊया आणि पोलिसांना विचारूया अजूनपर्यंत त्या बाईला तुम्ही का पकडलेले नाहीयेत म्हणून. चल चल जाऊया. नाही नको माम, काय ना कुसुमत्या, मला एक अर्जंट काम आठवलं. काम? हो, भेटूया पुन्हा. अगं चला. अगं हे बघ, काळजी घ्या. अगं सुलेखा, अगं